मध्यरात्रीचा समय उलटला होता. पाऊस थांबला होता. दाट धुकं सर्वत्र पसरले होते. सिद्धू हवालदार उत्तरेच्या तटावरून 2 बारगिऱ्यांच्या सह फिरत होता. गार वारा अंगाला झोंबत होता. गडावरच्या झाडांच्या पानांनी सळसळ आणि घोंगावणारा वारा धुक्याची भयांता वाढत होतं. एक हातानं डोक्यावरची इरली सावरत तिघेजण तटावरून जात असताना अचानक कसला तरी आवाज आला. बारगिरानं मशाल सावरत आवाज दिला, हुशार. आणि क्षणात तिघांची पावलं थांबली. तटाखालून अस्पष्ट आवाज आला, हुशार. सिद्धूनं आपलं इरलं फेकून दिलं. बारगिऱ्यांनी त्यांचं अनुकरण केलं. तिघांनी आपल्या तलवारी सावरल्या. सिद्धूनं आवाज दिला, अरे कोण हाय? खालून आवाज आला, दोर सडा दोर. तो आवाज ऐकून सिद्धूच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यानं बारगिराला पिटाळलं. परत खालून आवाज आला, दोर सोडा दोर. तटावरून 5-50 अधिकारी गोळा झाले. त्यात त्र्यंबक भास्कर पण होते. किल्लेदार त्र्यंबक भास्करांनी आज्ञा दिली, दोर टाका, बघू हाय कोण. ते सिद्धूनं दोर तटाखाली फेकलं. दोराचा टोक सिद्धूच्या हातात होतं. तो ओरडला, दोर आला हो. दोराला हिसके बसतात सिद्धू म्हणाला, दोर पकडा. दोघं बारगीर पुढं झाले. तटाला पाय देऊन सर्व ताकद लावून ते दोर धरून उभे होते. दोराला ओढ लागत होती. ती ओढ हळूहळू वाढत होती. शेवटी तटावर एक हात आला. बारगीर पुढे झाली. त्यांनी त्या माणसाला तटावर घेतले. त्र्यंबकजींनी विचारलं, कोण आहे? तो थकला इसम म्हणाला, कोण नाही. मशालीच्या उजेडात त्र्यंबकजी त्या माणसाला निहाळत होते. त्याचा वेश साधूचा होता. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. अनेक ठिकाणी त्याचं अंग खरचटलं होतं. कोण तू? त्र्यंबकजींनी विचारलं. साधू महाराज. तो म्हणाला, मग अपरात्री या वाटेनं का आलास? दिवसा येण्याची परिस्थिती राहिली नाही. याखेरीज दुसरी वाट नव्हती. मला राजांच्या मोहर उभं करा. राजे झोप घेत आहेत, मग त्यांना उठवा. नाहीतर काय? त्र्यंबकजींनी विचारलं. राजे आपल्यावर रागावतील. त्या संन्याशाच्या धिटाईनं त्र्यंबकजी गोंधळले. संन्याशासह ते वाड्याकडे चालू लागले. राजांना जाग करण्यात आली. ताडकन पलंगावरून उतरत राजांनी विचारलं, काय आहे? किल्लेदार आलेत. त्यांनीच उठवायला सांगितलं. पाठव त्यांना. त्र्यंबकजी आत आले. राजांना म्हणाले, गडावर एक संन्याशी आला आहे. कसा आला? राजांनी करड्या आवाजात विचारलं. तटाखाली दोर सोडून त्याला घ्यावं लागलं. आपल्यासमोर हजर करा असं तो म्हणतो. घेऊन या त्याला. संन्याशी आणला गेला. त्याला पाहताच राजांच्या मुखावर समाधान पसरलं. राजे त्र्यंबकजींना म्हणाले, तुम्ही जा, विश्रांती घ्या. पण महाराज, राजे हसले. ते म्हणाले, त्र्यंबकजी हा संन्याशी नव्हे, हा आपला महादेव. त्याला तुम्ही ओळखला नाही. तुम्ही निर्धास्तपणे जा. आश्चर्यचकित झालेले त्र्यंबकजी संन्यासाकडे पाहत निघून गेले. राजांनी आपली संदूक उघडून आपले कपडे महादेवाच्या हातात दिले. हे कपडे घाल, तोवर आम्ही आलो. राजे बाहेर गेले. देवळीवरची धुमी प्रज्वलित करायला सांगून राजे परत आले. तोवर महादेवानं कपडे बदलले होते. महादेव समवेत राजे देवळीवर आले. धुमी प्रज्वलित झाली होती. तिथं अंथरलेल्या घोंगड्यावर दोघे बसले. राजे म्हणाले, बोल. महासाहेब आपल्या काळजीत आहेत. नेताजीराव हरल्यापासून त्यांच्या जीवाला चैन नाही. राजांनी निश्वास सोडला. त्यांनी विचारलं, आणि शाहिस्तेखान? त्यानं पुण्यात थळ ठोकला आहे. 80,000ची फौज घेऊन तो उतरला आहे. राजाचं बोलणं चालू होतं आणि दिवस केव्हा उजडला हेही त्यांना कळालं नाही. सकाळी बाजी, फुलाजी सदरेवर आले. राजांना मुजरा करून बाजींनी विचारलं, राजे, काल रात्री तटावरून महादेव आला म्हणे. हो, पण एवढ्या वेड्यातून तो आला कसा? ते त्यालाच विचार. राजे हसून म्हणाले. राजांनी हाक मारली, महादेव. जी म्हणत महादेव बाहेर आला. बाजी पुढे झाली. त्यांनी महादेवाच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, महादेव, काल रात्री खरंच तू वेड्यातून आलास? मी काय पाखरू आहे उडून यायला? सारे हसले. पण एवढ्या कडक वेडा? मुंगीला भी शिरकाव होणार नाही. फुलाजी म्हणाले, मुंगीला काय? मनात आणलं तर हत्ती भी येईल. हत्ती? बाजी उद्गारले. हा, हत्ती. मावळतीच्या बाजूला दर्याखोरी आहेत. दाट रानानं भरलेला तो मुलख आहे. रेड्याची मुसंडी घेत दरीतनं ओढ पळत्यात. तिथं कोण मारायला जाणार? मेट्या आहेत डोंगरावरच्या टोकावर. ह्या उपासनी त्या वाटा कशा समजणार? अरे पण तटावरून यायची काय गरज होती? राजदिंडीचा दरवाजा नव्हता का? बाजींनी विचारलं. महादेव शरमला. तो म्हणाला, धुकलय दाट, काय दिसना झालं. वाट चुकली आणि सरळ तटाखाली आलो. छान केलंस, राजे म्हणाले. तरी बरं, वाट चुकून कुठं सिंहाच्या छावणीत दाखल झाला नाहीस. सारे परत हसले. सदरेवरचे सारे राजांच्या आज्ञेने उठून आत गेले. बराच वेळ सर्वांच्या सह ते बोलत बसले होते. बाहेर अखंड पावसाचा धारा ओतत होत्या. सोसाट्याचा वारा गडावर घोंगावत होता.
आणि एके दिवशी गंगाधरपंत तहाचा खलिता आणि पांढरं निशाण हाती घेऊन मोजक्या धारकारांनीशी गडाखाली तहासाठी उतरले. सिद्दी जोहरनं त्याचं स्वागत केलं. अभय मिळाल्यास आपण सारे किल्ले शरण करून बादशहाच्या सवस हजर राहण्यास तयार आहात असं राजांना सध्याच कळवले होते. वादळवाऱ्यात उभ्या पावसात सापडलेल्या सिद्धीच्या छावणीला ती बातमी आनंददायक वाटली. तहाची बोलणी सुरू झाली. गंगाधरपंत गडावरून सिद्धीच्या छावणीपर्यंत येरझाऱ्या घालीत होते आणि शेवटी राजांनी सिद्धीला भेट घेण्याचं ठरवलं. राजांनी सकाळच्या वेळी बाजींना बोलावून घेतलं. बाजी येताच ते स्मित वदनात म्हणाले, बाजी, आम्ही 2 दिवसांनी सिद्धीच्या भेटीला जाणार. या असल्या वादळी हवेत भर पावसात आमच्या या सैनिकांनी निष्ठेने पहारा ठेवला. त्यांना मानाचे विडे द्यायला आम्ही जायला हवं. आपण जाणार? बाजींनी विचारलं. हो. राजांनी हाक मारली. शिवा. आतून शिवा बाहेर आला. बाजी थक्क होऊन शिवाकडे पाहत होती. राजांचे कपडे त्यांनी परिधान केले होते. शिवाच्या रूपानं राजाचं दुसरं रूप साकारलं होतं. राजे म्हणाले, बाजी, या शिवाजी राजांच्या समवेत तुम्ही जा. सैनिकांना मानकऱ्यांना मानावे विडे देऊन माघारी या. बाजी हसले. त्यांना सर्व समजलं. थोड्याच वेळात राजांचा विश्वास घोडा उभा केला. शिवाबरोबर जाणारे शिवबंदीचे घोडे तयार होते. शिवानं राजांना मुजरा केला आणि तो सदरेवर आला. पण राजे बाहेर आले नाहीत. शिवापाठोपाठ बाजी चालत होती. शिवानं विश्वास घोड्यावर मांड टाकली आणि बाजींच्या सह ते विश्वपथक वारदरवाजाकडे जाऊ लागलं. पाऊस थांबला होता. धुक्याची लोट गडावरून वाहत होती. 2 प्रहरच्या वेळी शिवासह बाजी परतले होते. वाड्यात येताच राजांनी शिवाला विचारलं, मानावे विडे दिले? जी. बाजी हसत म्हणाले, राजे, हा शिवा खरा सोंगड्या आहे. आपल्या माणसांना तर विडे घेताना बहुमान वाटला. एवढंच नव्हे तर गडाखाली उतरत असता आमच्या माणसांनी ह्यांना ओळखलंच देखील नाही. सहारे मुजरे करीत होते आणि हा घोडावरून मान तुकवून मुजऱ्यांना स्वीकार करीत होता. जसं सोंग तसं रिवाज. राजे शिवाला म्हणाले, शिवा, ते कपडे व्यवस्थित ठेव. कुणास माहीत त्याची गरज केव्हा लागेल. हे बोलत असताना राजाच्या मुखावर सदैव विसलणारं स्मित लुप्त झालं होतं. रात्री सदर महालात खास बैठक भरली होती. त्र्यंबकजी, बाजी, फुलाजी, महादेव, शिवानाभी, गंगाधरपंत एवढीच मंडळी तिथं होती. राजे सांगत होते, बाजी, पन्हाळा खूप महिने लढवता येईल हे खरे, पण एवढी उसंत आम्हाला नाही. शाहिस्तेखानाचं संकट पुण्याच्या उंबरट्यावर आलं. हा पावसाळा संपला की गारठलेली सिद्दी जोहरची फौज ताजीतवानी होईल. नंतर वेढा लढवणं एवढं सोपं जाणार नाही. बाजी विश्वासानं बोलले, त्याची चिंता नसावी राजे. महादेवने शोधलेली वाट सुखरूप आहे. काल महादेव परत जाऊन आला. पश्चिमेच्या 2 मेठी पातळ आहेत. डोंगराच्या कडेकडनं जावं लागेल. बाजी म्हणाले, फक्त वेड्यातून बाहेर पडूया. पुढं खेळणा गाठायची जबाबदारी आमची. राजांची नजर गंगाधर पंतांकडे गेली. ते म्हणाले, पंत, सिद्दी जोहरसाठी आमचा खलिता तयार करा. त्यात लिहा, सलाबत खानानं मध्यस्थी करून अली शहांच्याकडं रदबदली करावी. म्हणजे आम्ही आपलं सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करू. आणि सिद्दी जोहरला सांगा की आमच्या जीवाची हमी दिली तर आम्ही आनंदानं त्यांच्याशी दिलखुलास वाटाघाटीसाठी त्यांच्या छावणीत हजर होऊ. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून बाजी, फुलाजी, यशवंत, बांदल मावळे निवडत होते. सदर महालासमोर 2 पालख्या सज्ज केल्या जात होत्या. त्या महालाकडं कोणीही फिरकू नये असा पहारा जारी केला होता. पावसाची उघडीप मिळताच गंगाधरपंत राजाचा खलिता घेऊन पांढरा निशाणासह गडाखाली उतरले. सिद्दी जोहरच्या छावणीत शिवाजीराजांची माणसं पांढरं निशाण घेऊन येत असल्याची बातमी गेली. सिद्दी जोहर, फाजल खान, मसूद सारे गंगाधरपंतांची वाट पाहत होते. गंगाधरपंत डेऱ्यात आले. अत्यंत नम्रपणे त्यांनी सिद्धीच्या हाती खलिता दिला. सिद्धीने तो खलिता शेजारच्या दुभाषकाकडे दिला. खलित्याचा मसुदा समजता सिद्दी जोहर म्हणाला, ठीक आहे राजासाहेब, यहाँ कब हाजिर होगे? आपण राजाच्या जीविताची हमी दिली तर राजे उद्या आपल्या समोर हजर होतील. आम्ही जरूर हमी देऊ, सिद्दी जोहर म्हणाला. सिद्दी जोहरला गंगाधर पंतांचं भाषण ऐकून कौतुक वाटत होतं. तो म्हणाला, बिलकुल दुरुस्त. आम्हाला तुमच्या राजांच्या सावधगिरीवर जरूर कौतुक वाटतं. राजांना सांगा त्यांच्या भेटीगाठी आम्ही उतावीळ आहोत. सिद्दी जोहरनं जरी वस्त्रे विडे देऊन गंगाधर पंतांना सन्मानित केले आणि गंगाधर पंत गडाकडे जायला निघाले. गंगाधर पंत निघून जाताच रागानं उसळलेला फाजल खान म्हणाला, येऊ देतो शिवाजीराजे. ज्यानं माझ्या आब्बाजांची कत्तल केली त्याला मी जिंदा सोडणार नाही. सिद्दी जोहरची तिखट नजर फाजलवर गेली. सिद्दी म्हणाला,
हा फाजल, ही माझी छावणी आहे. माझ्या हुकमाखेरीज इथं गवताची काळी हालता उपयोगी नाही. लेकिन फाजल, त्या शिवाजीराजेला दरबारात हजर करणं एवढंच माझं काम आहे. तो दरबारी गेल्यानंतर तुम्ही आणि दरबार हवा तो निर्णय घ्या. तो शिवाजीराजे एवढा सरळ नाही. अब्बाजानला त्यानं असंच फसवलं होतं. सिद्दी जोहर मोकळेपणानं हसला. त्यांच्या हसण्यानं सारा डेरा भरून गेला. सिद्धीचा आवाज उठला, फाजल खान, त्या भेटीत या भेटीत फार फरक आहे. इथं सिद्दी जोहर आणि तो तिथं अफजल खान होता. त्यावेळी तुझे अब्बाजान मूर्खपणानं एकटे शिवाजीराजेला भेटायला त्याच्या गोठात गेले होते. उद्या शिवाजीराजे आमच्या गोठात येत आहेत. शिवाजीराजे उद्या छावणीत येणार या वार्तेनं सिद्दी जोहरचा वेडा आनंदित झाला. वेड्याचा ताण ढिला पडला. विजापूरच्या दरबारातलं आपलं स्वागत रंगवण्यात सिद्दी जोहर मखशूल झाला होता. बाहेर उभा पाऊस कोसळत होता. सिद्दी जोहरशी तहाची बोलणी करून गंगाधर पंत गडावर आले. सदर महालात राजे त्याची वाट पाहत होते. गंगाधर पंतांना पाहताच राजांनी विचारलं, बोला गंगाधर पंत. राजे, आपल्या भेटीच्या वार्तेनं सिद्धी समाधानी बनला आहे. फाजल मात्र संतप्त दिसत होता. त्यात चूक काय आहे? अफजलचा वध आम्ही केला हे सदैव त्याला डवचतच राहील. राजांनी सांगितलं, पंत, आम्ही उद्या सिद्धीच्या भेटीला जाणार. ही बातमी गडावर पसरू द्या. मध्यानीचा सूर्य ढळला तरी कुणाला जेवणा खाण्याची जाणीव राहिली नव्हती. बाजीने आपली माणसं निवडली होती. त्र्यंबक भास्कर, गंगाधर पंत राजांच्या संगती जाणार. सज्जाकोटीच्या समोरच्या छपरीत 2 पालख्या सजल्या होत्या. राजांनी बाजींना विचारलं, बाजी, पालखी कशाला? आपल्यासाठी. नाही बाजी, आम्ही तुम्हा सर्वांच्या संगत चालत जाऊ. क्षमा सावी महाराज. बाजी म्हणाले, वाट बिकट आहे, पल्ला दूरचा आहे, काळोखातून जावं लागेल, ते आपल्याला झेपणार नाही. तुम्ही म्हणाल ते खरं, पण 2 पालख्या कशाला? एक आपल्यासाठी आणि दुसरी शिवा नाव्यांसाठी. शिवा? राजे उद्गारले. हो, प्रसंग पडला तर शिवा नाव्याची पालखी सिद्धीच्या तळावर जाईल आपलं रूप घेऊन. राजे बाजींकडे पाहतच राहिले. आपला सारा उद्वेग संयमित करीत राजे म्हणाले, बाजी, कसला आघोरी खेळ खेळता हा? बाजी धिट्टाईनं म्हणाले, आपली जबाबदारी मी पत्करली आहे. राजे सदर महालाच्या दुसऱ्या मजल्यावरून निघून गेले. बाजी एकटे सदर महालाच्या खालच्या दिवाणखान्यात उभे होते. त्यांनी शिवानाव्याला हाक मारली. शिवानावी आला. बाजी त्याला आलेला पाहताच बेचैन बनले. शिवानं विचारलं, का बाजी, का बोलवलत? बाजी म्हणाले, एक जोखमीची कामगिरी आहे, करशील? शिवा हसला, म्हणाला, धनी, जोखीम सांगितली आणि ती पाळली नाही असं कधी झालं? एवढी सोपी जोखीम नाही ही. बाजी म्हणाले, प्रसंग आला तर जीव गमवावा लागेल. चालेल. शिवाच्या चेहऱ्यावर तेव हास्य होतं. तुझ्याच नशिबी ते भाग्य आहे. बाजी म्हणाली, रात्री राजांना घेऊन आम्ही गडाबाहेर जाणार आहोत. तुला दुसरे राजे बनायला हवं. दुर्दैवानं राजांची जाग मेटकण्यांना लागली तर तुला राजे बनून सिद्धीच्या छावणीवर जावं लागेल. राजे वेड्याबाहेर जाईपर्यंत तुला सिद्धीला गुंतवावं लागेल. आहे तयारी? असली संधी कोण सोडल? आता बेत बदलू नका, ती जोखीम माझी. शिवा म्हणाला, शाब्बास रे वागा. म्हणत बाजींनी शिवाला मिठी मारली. मला खात्री होतीच. 4 पावलं मागं सरून ते शिवाचं रूप बघत होते. बाजी समाधानानं म्हणाले, ज्यांनी राजांना जवळून पाहिलं नाही त्यांना तू राजेच वाटशील. शिवाच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, वरच्या महालात राजे आहेत, त्यांना मुजरा करून ये. वरच्या महालाशी शिवाचे पाय अडखळले. राजे महालात उभे होते. पावलांचा आवाज ऐकताच ते वळले. त्यांनी हाक दिली, कोण आहे? शिवानं आत पाऊल टाकलं आणि राजांना मुजरा केला. राजांना आपण आपली प्रतिमाच पाहतो असा भास झाला. शिवाकडे पाहत ते म्हणाले, शेवटी बाजींनी आपला हट्ट पुरा केला. शिवाजी राजे होणं इतकं सोपं नाही. कदाचित तुझ्यामुळं आम्ही सुटून जाऊ, पण तू सुटणं कठीण. त्या कर्दनकाळ सिद्धीच्या हातात आपसूक सापडशील तू. तुला कोणी दया दाखवणार नाही याचाच विचार आम्ही करीत आहोत. शिवानं राजांचे पाय धरले. तो म्हणाला, राजे, आता विचार करू नका. आई भवानीची आण आहे तुम्हाला. तुम्ही राहिला तर माझ्यासारखे लाख शिवा जन्माला येतील. तुमच्या कारणी जीव पडला तरी जन्माचं सोनं होईल. राजांनी शिवाला उभं केलं. ते म्हणाले, ठीक आहे, जे आपल्या नशिबी येईल ते होईल. जा शिवा, आम्हा एकटा राहू दे. शिवा वळला. तोच राजांनी हाक कानावर आली, शिवा थांब. राजांनी आपली संदूक उघडली. त्यातली एक कवड्याची माळ काढली.
आपल्या गळ्यातल्या मोत्याचा कंटा त्यांनी शिवाच्या गळ्यात घातला आणि कवड्याची माळ त्याच्या गळ्यात घालत ते म्हणाले, शिवा, तो सिद्धी जौहर कशानं फसला नाही तरीही कवड्याची माळ बघून फसेल हे भोसल्याचं खरं लेण. भवानीचा प्रसाद, देवीच्या भक्त्यांची खून, हिला कमीपणा आणू नको. राजांनी शिवाला मिठीत घेतलं. त्याला मिठीतून दूर करीत हात हलवत राजे भरल्या आवाजात म्हणाले, तू जा, आम्हाला एकांत हवा. पाठमोऱ्या राजांना मुजरा करून शिवा महालाबाहेर गेले. राजे भारल्यासारखे त्याच जागी खिळून होते. आषाढी पौर्णिमेचा दिवस असूनही दाट धुक्यामुळे चांदणं जमिनीवर उतरत नव्हतं. घोंगावणारं वारं पन्हाळगडावर थैमान घालत होतं. कोणत्या क्षणी पाऊस कोसळेल याचा भरवसा नव्हता. सज्जाकोटीत राजे आपल्या साथीदारांसह बसले होते. राजांनी विचारलं, किती संगती निवडलीत? संगती 600 धारकरी आहेत. 2 पालख्यांसाठी 30 चक्री भोई आहेत. त्याखेरीज सामान नेण्यासाठी 10 जण आहेत. पुण्या वाटेवर जबाबदार माणसं पेरली आहेत. आपण मुळीच चिंता करू नये. बाजी तुमच्यासारखी भावंड असल्यावर काळजी कसली? राजे म्हणाले. सदर महालाच्या आजूबाजूला असलेल्या छपऱ्यातून सारे धारकरी बसले होते. नाचण्याची भाकर आणि झुणका साऱ्यांना वाढला जात होता. गडावर रात्र वाढत होती. मशाली, ठेंबे, पलोते जळत होते. एक प्रहर रात्र उलटली आणि महादेव राजदिंडीच्या वाटेनं गडावर आला. पालखीत बसण्याआधी राजे थांबले. त्यांनी पाठीमागच्या पालखीकडे पाहिलं. राजांच्या वेशात माग शिवा उभा होता. शिवा पुढे आला. त्यानं राजांच्या पायाला हात लावून वंदन केलं. राजांनी शिवाला मिठी मारली. राजांना काही बोलवत नव्हतं. शिवाच्या पाठीवरून हात फिरवत होते. बाजी म्हणाले, राजे, वेळ नको, पालखीत बसावं. राजे पालखीत बसले. पालखी उचलली गेली. पाठीमागच्या पालखीसमोर शिवा उभा होता. बाजींनी सांगितलं, बैस. नको, मी चालतो. बैस म्हणतो ना. पाऊस केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही. तो भिजता कामा नये. दोन्ही पालख्या उचलल्या गेल्या. दुतर्फा धारकरी चालत होते. पावसाळी चिखलाची वाट असल्यानं कुणाच्याही पायात वाहन नव्हती. अनवाणी पावलांनी सारे चालत होते. उत्तरेच्या राजदिंडीचा दरवाजा आला. सोबतीला असलेली मशालकरी थांबली. दिंडी दरवाजापर्यंत पोहोचवायला आलेले गंगाधरपंत व त्र्यंबकजी यांना राजे म्हणाले, त्र्यंबकजी, आम्ही येतो. गड सांभाळा. बाजी म्हणाले, चला. दोन्ही पालख्यांवरची अलवान सोडली गेली. राजांची पालखी सर्वांसह गड उतरत होती. मशाली केव्हाच मागं पडल्या होत्या. दाट धुक्यातून 2 पालख्या सावरत मावळे धावत होते. गडाच्या पायथ्याशी सारे आले आणि पाऊस कोसळू लागला. उभ्या पावसातून चिखल पाणी तुडवत सारे धावत होते. राजाच्या पालखीच्या दांडीवरून हात ठेवून बाजी पळत होती. कवारखिंड नजीक आली. कवारखिंडाच्या दोन्ही बाजूच्या डोंगरावर सिद्धीचे मेटे होते. याची साऱ्यांना कल्पना होती. ते मेटे ओलांडले की पुढची वाट सुखरूप होती. कवारखिंडीतला ओढा खळाखळ वाहत होता. दाट रानानं भरलेल्या त्या मुलखातून डोंगराकडे दोन्ही पालख्या जात होत्या. त्याचवेळी आवाज उठला, हुशार, कोण आहे? बाजी म्हणाले, चला, थांबू नका. राजांची पालखी पळवली जात होती. राजांची पालखी पुढे गेली आणि डोंगरावरून मशाली खाली उतरू लागल्या. बाजींनी धारकऱ्यांना इशारा दिली. 5-25 धारकरी दोन्ही बाजूंच्या रानात शिरले आणि काही वेळातच घोंगावणाऱ्या वारातून, दाट धुक्यातून आत किंकाळ्या उठल्या. दगा, दगा. बाजी शिवाच्या पालखीकडे धावली. पालखी क्षणभर थांबली. बाजी म्हणाले, शिवा, आता तुझी वाट वेगळी. भर अंधारात कुणी कुणाला दिसत नव्हतं. बाजी अंदाजानं पुढे झाली. त्यांनी शिवाला मिठी मारली. शिवा म्हणाला, धनी, काळजी करू नका. तुम्हाला राजे मानतात. एकच आशीर्वाद द्या. मरताना भीती वाटायला नको. शिवाचे शब्द उमटले. बाजींना हुंदका फुटला. मन घट्ट करून त्यांनी पालखीवरचं अवलन खाली ओढलं. भोयांना आज्ञा दिली. शिवा काशीची पालखी धारकऱ्यांसह उलट वाट्याला लागली. पुढे गेलेली राजांची पालखी गाठण्यासाठी बाजी आपल्या धारकऱ्यांसह धावू लागली. शिवाजीराजे, भाग गया. कोण कहता है? शिवा भाग गया. सिद्धी जोहर आपल्या पलंगावरून उठत किंचाळला. विजलेल्या साऱ्या मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. मध्याने धुंद झालेली सिद्धी नुकताच कुठं निद्राधीन होत होता. तोच शिवाजीराजे पळून गेल्याची बातमी त्याला सांगण्यात आली. संतप्त सिद्धी उभा होता. डोळे अरक्त बनले होते. ज्यानं ही बातमी आणली त्याचे गाल सिद्धीच्या थापडाबुक्यांनी रंगले होते. फाजल, मसूद धावत डेऱ्यात आले. सिद्धी जोहर समोर येताच फाजल म्हणाला, तरीही मी सांगत होतो, खामोश. त्यांची संतप्त नजर वळताच फाजलचे पुढचे शब्द घशातच राहिले. सिद्धीची नजर मसूदवर वळली. तो म्हणाला, मसूद, शिवाजीराजे का पिछा करू? जिंदा या मुर्दा, त्याला घेऊन आल्याखेरीज आमच्या समोर येऊ नका. जा. छावणीची धावपळ उडाली. मसूदनं भर रात्री 1000 घोडेस्वार पायदळ जमा केले. भर पावसात राजांच्या मागत तो धावू लागला. घोंगावणाऱ्या वादळ वाऱ्याची, उभ्या पावसाची तमा न बाळगता मसूद त्या चिखल खाडीतून घोडे दौड करीत होता.
अचानक पुढे गेलेले कोणीतरी किंचाळलं. दुश्मन! मसूदला अवसान चढलं. मसूदच्या वाटेने येणाऱ्या पालखीला गराडा घालण्यात आला. चिंब भिजलेल्या मसूद पायउतार झाला. पालखीभोवती मशाली आणल्या गेल्या. पालखीचं अवलान उचललं गेलं. स्मित वदनात बसलेला शिवा सर्वांच्या नजरेत आला. शिवाजीराजे! मसूदनं उद्गारला. हा, शिवा म्हणाला. मसूदला काय बोलावं हे कळेना. आपल्या चेहऱ्यावरून ओघळणारं पाणी निपटत तो म्हणाला, आपल्याला छावणीकडे नेण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही तिकडच येत होतो. ठीक आहे, चला. पालखीला मसूदनं गराडा दिला. पालखी सिद्धीच्या तळाकडे चालू लागली. पन्हाळ्यावर भर उन्हाळ्यात चक्रीवादळ घुमत यावं तशी शिवाजीराजे सापडल्याची बातमी सिद्धीच्या तळावर आली. शिवाजीराजे पकडल्याच्या आनंदात मसूद छावणीकडे येत होता. सिद्दी जोहर, फाजल खान, सलाबत खान सारे सिद्धीच्या डेऱ्यात शिवाजीराजेला पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. मसूद दौडत डेऱ्याजवळ आला. डेऱ्यासमोर पालखी आली. पालखीला शेकडो सशस्त्र लोकांचा गराडा पडला होता. सिद्दी जोहर पुढे झाला. पालखीतून उतरलेल्या राजांना तो म्हणाला, आओ राजे, भिजला नाहीत ना? बैठकीकडे बोट दाखवत सिद्धीनं सांगितलं, बसा राजे. सिद्दी जोहर बरोबर फाजल खान, सलाबत खान होते. सिद्दी जोहरनं सलाबत खान आणि फाजल खान यांची ओळख करून दिली. सिद्धीनं सलाबतांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि सलाबत बाहेर गेला. राजे बहादूर आहात, तुमच्या धिटाईचं कौतुक वाटतं. तेवढ्यात फाजल खान ओरडला, सल्तनीच्या या दुश्मनाचं कौतुक कसलं? तलवारीनं याची कत्तल करा. फाजल जुबानावरा. सिद्दी जोहर डोळे फिरवीत म्हणाला, शिवाजीराजे हे तुझ्या माझ्यासारखे सरदार नाहीत. ते राजे आहेत. त्यांचा निर्णय पादशहा सलामत घेतील. आज राजे आमचे मेहमान आहेत. त्या प्रकारानं राजांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नव्हती. ते शांतपणे सैन अंगानं आरामात बसले होते. सलाबत खान डेऱ्यात आला. त्याच्या पाठोपाठ एक मुसलमान सरदार होता. डेऱ्यात येताच त्या सरदारानं सिद्धीला मुजरा केला. राजे त्या सरदाराकडे पाहत होते. राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. निरोपाची विडे देण्यासाठी आले होते तेव्हा तो हेर तिथं होता. सिद्धीनं त्या हेराला विचारलं, तोहमत खा, तुम्ही यांना ओळखता? इनको कौन पहचानते नहीं, ये तो शिवाजी महाराज है. पूरी तरह से पहचानते हो? जी हाँ. राजाकडे निरखून पाहत तोहमत का म्हणाला, अच्छी तरह से, ये शिवाजी महाराज है, आप जा सकते हैं. सिद्धीनं आज्ञा दिली. मुजरा करून तोहमत का गेला. आता सिद्धीच्या मनात कुठलाही संशय राहिला नव्हता. रात्र खूप झाली, जरा विश्रांती घ्यावी म्हणतो. बेशक म्हणत सिद्दी जोहर उठला आणि त्याच वेळी हैजीब नेहमीचे रिवाज न पाळता सरळ डेऱ्यात आला आणि सिद्धीच्या कानाला लागला. त्यानं कानात सांगितलेल्या मंत्रानं सिद्ध स्वरूप पालटलं. संतापानं बेभान झालेला सिद्धी शिवावर नजर रोखत ओरडला, कोण आहेस तू? मतलब? शिवा उसने धैर्यानं म्हणाला, मी शिवाजीराजे. झूट, बिलकुल झूट. तो काफर शिवा केव्हाच पळून गेला. तेही खरं आहे. शिवा शांतपणे म्हणाला, मतलब? आमचे राजे एवढ्या सहजासहजी शत्रूच्या हाती सापडत नसतात. एव्हाना राजे खूप दूर गेले असतील. आता तुझ्या पंजात ते सापडणार नाहीत. पण तू कोण? सिद्धीचा संयम ढळत होता. माझं नाव शिवाच. शिवा हसून म्हणाला, जरा आडनावात फरक आहे. ते शिवाजीराजे भोसले आणि मी शिवा नाही. दगा म्हणत फाजल खान तलवार उपसून शिवाच्या छाताडाला लावत म्हणाला, याचा नतीजा माहीत आहे? ते माहीत नसतं तर इथं कशाला आला असतो? फाजल खान, जीवाची भीती आम्हाला नाही. ती असती तर पालखीत बसलोच नसतो. आता संतापून काही उपयोग नाही. राजे केव्हाच दूर गेले. फाजल किंचाळला आणि संतापानं भान हरवलेल्या फाजलनं आपली तलवार शिवाच्या छाताडातून आरपार नेली. तलवार उपसली तेव्हा ते पात रक्तानं नहाल होतं. शिवाचं शरीर विजेसारखं कंप पावत होतं. छाताडात रुतलेल्या तलवारीच्या जखमीतून रक्त उसळत होतं. त्यावर आपलं उजवा हात दाबत तोल सावरण्यासाठी शिवानं कनातीची दांडी डाव्या हातानं पकडली. एका विराट हास्य त्याच्या मुखावर अवतरलं. फाजलकडे पाहत तो म्हणाला, फाजल, सोंगातला शिवाजीराजे झाला म्हणून काय झालं? तो कधी पालता पडतो काय? एक असहाय्य वेदना शिवाच्या मुखावर प्रकटली. डोळे विस्फारले गेले. शिवाकडे बोट दाखवत सिद्धी म्हणाला, फाजल, असा एक जरी मान बाळगणारा आदमी आदिलशहात पैदाच झाला असता तर या धुवाधार पावसात पन्हाळाला वेढा घालायची पाळी आली नसती. सलाबत खानानं विचारलं, या माणसाबरोबर पालखीसह जी माणसं आली आहेत त्याचं काय करायचं? फाजल हसला, म्हणाला, कत्तल. फाजल, तुझा दिमाग बिघडलेला दिसतोय. बादशहानी आमच्या हाती ही मोहीम दिली, हे विसरतोस. इथं तुला हुकूम देण्याचा अधिकार नाही. मग काय त्यानं सोडणार? फाजलनं विचारलं. बेशक, ज्याला पकडायचा होता तो केव्हाच सुटला. फाजल, त्या माणसांची कत्तल केलीस तर त्याचा नतीजा जाणतोस काय? काय होईल? त्यातल्या प्रत्येकांची बायको, आई, बाप, मुलं इथली आहे. ती माणसं पिढ्यानपिढी वैरी बनतील.
एका माणसाचं वैर घ्यायला 100 उभे राहतील. तुझ्या आब्बाजांचा वध झाला तेव्हा सापडलेले सारे सरदार बाइज्जत शिवाजीराजे माघारी पाठवली होती. ती नुसती दया नव्हती, त्यात फार मोठं शहाणपण होतं. सिद्दी जोहर बोलत असता मसूद कपडे बदलून डेऱ्यात आला. कनातीच्या दांडीला मिठी मारून पडलेला शिवाजीराजे रक्तानं डागलेली तलवार घेऊन उभा असलेला फाजलखान पाहून त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं. मसूदला पाहताच सिद्धीनं आज्ञा केली, मसूद, शिवाजीराजांचा पाठलाग करा, तो पळून जाता कामा नये. मसूदला काही कळत नव्हतं. मूर्ख, तो शिवाजीराजे नाही. असली शिवाजीराजे केव्हाच पळून गेला. त्याला गाठ, त्याला पकडून आणल्याखेरीज आम्हाला तोंड दाखवू नको. अंधे कही के निकल जाओ मेरे सामने से. सिद्धीच्या संतापानं भ्याल्याला मसूद वळाला. छावणीत धावपळ सुरू झाली आणि काही वेळानं शेकडो घोड्यांचा टापांचा आवाज उठला. पाऊस पाण्याची भीती न बाळगता कोरड्या कपड्यानिशी आलेला मसूद परत पावसात भिजून शिवाजीराजेंचा शोध घेत दौडत होता. पहाट होण्यासाठी अवधी होता. नक्षीकांत भिजलेले 600 धारकरी राजांची पालखी राखत धावत होते. रुतलेल्या काट्यांची, खुपलेल्या कापारींची जाणीव कुणाला नव्हती. दगडधोंड्यातून धावताना अनवाणी पाय जागोजागी रक्ताळत होते. लोहाराच्या भात्यासारखी प्रत्येकाची छाती फुगत होती. धापेचा निश्वास बाहेर पडत होता. तोंडातून, नाकातून बाहेर पडलेला श्वास वाफेच्या रूपानं उफळत उतरणाऱ्या धुक्यात मिसळत होता. हेलकावी घेणाऱ्या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीकर झाकलेल्या अलवानामुळं राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजींचा आवाज कानावर येत होता. चला चला, कुठं थांबू नका. पालखी जोरजोरात धावत होती. अचानक पालखी थांबली. मागून नजरबाज धावत आला. तो बाजींना म्हणाला, बाजी, पाठलाग होत आहे. सर्वत्र दाट धुकं होतं. बाजी ओरडले, थांबू नका, पळा. राजांची पालखी धावत होती. वेग वाढला होता. पालखीचा तोल सावरणं कठीण जात होतं. पांढर पाणी ओलांडून खेळण्याचा पायथा गाठला. गाजखिंडीत पालखी आली आणि पालखी थांबली. पालखीवरचं अलवान उचललं गेलं. बाजी म्हणाले, राजे उतरा. शिवाजीराजे पालखी बाहेर आले. धुक्यानं सारा मुलूक वेढला होता. दोन्ही बाजूंनी उंच गेलेल्या दरडीतून जाणाऱ्या त्या खिंडीत सारे उभे होते. पहाटेचा समय जवळ येत होता. राजांनी विचारलं, बाजी, काय झालं? राजे, दैवानं दजोर साधला. खेळण्या सुरत्याच्या मोर्चात सापडलेला आहे. हे आधी कळलं तर मधल्या वाट्यानं आपल्याला रायगडाच्या रोखानं सोडलं असतं. आता तेही जमणार नाही. मात्र शस्त्रू आहे, पुढे वेळ आहे. बाजी, चिंता करू नका. सुरत्यांनी मोर्चे लावलेत ना, ते जरूर आम्ही मोडून काढू. पाठलाग करून येणारे गनिम कोणत्याही क्षणी आपल्याला गाठतील. ते आणि सुरू याची हातमिळवणी होता कामा नाही. मतलब राजा आता उसंत नाही. 300 धारकर घेऊन तुम्ही गड घाटा. आम्ही ही खिंड लढवतो. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. होईल ते होईल, ते होऊ दे. राजांच्या बोलांनी बाजी कासावीस झाली. त्यांचा चेहरा कठोर बनला. ते म्हणाले, राजे, आता बोलत बसायला फार वेळ नाही. एखादा वडिलकीचा मान दिलात तो पाळा. गड घाटा. नाही बाजी, ते होणार नाही. मला सांगता या बाजीला? राजे, ही सारी फौज माझी बादलांची आहे. प्रसंग ओढावून घेतला तर तुमच्या मुसक्या आवळून या पालखीत तुम्हाला जावं लागेल. विजाई शपथ सांगतो, यात तीळ मात्र बदल घडणार नाही. राजे बऱ्या बोलानं गड गाठा. राजांना काही सुचत नव्हतं. बाजींचं वेडावलं रूप ते पाहत होते. क्षणभर रोढ्याच्या किल्ल्यावर पाहिलेलं बाजीचं रूप राजांच्या नजरेसमोर तरळलं. राजे म्हणाले, बाजी, फुलाजी, तुम्ही आमची चिंता करू नका. राजे, तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफांचा आवाज करा. तोवर एकही गनिम या खिंडीतून आत येणार नाही. बाजी, बोलू नका. राजे, ही बोलण्याची वेळ नाही. लहान तोंडी मोठा घास घेतला असता तर क्षमा करा राजे. राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली. फुलाजींना कवटाळलं. बाजी म्हणाले, राजी, परत नाही भेटलो तर आठवण विसरू नका. दोघांच्याही अश्रूंचे बांध फुटले. डोळे पुसत बाजी म्हणाले, राजे, आमची लाज राखा. सुखरूपपणे गडावर जा. जोवर तोफेचा आवाज ऐकत नाही तोवर जीवाला चैन नाही. बाजींची नजर यशवंताकडे गेली. ते म्हणाले, यशवंता, राजांना सांभाळा. त्यांच्यावरची नजर ढळू देऊ नका. राजे, तुम्ही जा. कठोर आवाजात बाजी ओरडले. जा म्हणतो ना. राजांना काही सुचत नव्हतं. 300 धारकरी गोळा झाले होते. राजांनी पाऊल उचलली पण बळ येईना. त्यांनी माघारी पाहिलं. बाजी, फुलाजी उभे होते. एखाद्या देवालयाच्या दोन्ही बाजूला द्वारपाल असावेत तसे. या राजेबाजींनी हात उंचावला. धुक्याचा एक लोट आला आणि बाजी, फुलाजी दिसेनासे झाली. राजे खेळण्याकडे चालू लागले. गाजखिंड ते खेळण्यानंतर 1.5 कोस तरी होतं. गाजाखिंडत बाजी आपल्या धारकऱ्यांसह राहिले होते. एका धुक्यानं माखलेली गाजाखिंड पहाटेची विरळ होत होती. 20 कोस धावत आलेली धारकरी धापा टाकीत गाजाखिंडीत विसावले होते. अरुंद गाजाखिंड दगडधोंड्यांनी व्यापली होती. बाजी सर्वांना म्हणाले, आता थोडी विश्रांती घ्या. जरा ताजेतवाने व्हा. सारी फौज बाजींच्या आज्ञेने पांगली. बाजी, फुलाजी एका झाडाखाली थांबले होते. बाजींनी विचारलं, भाऊ, आता कसं? फुलाजी निष्काळजीपणाने म्हणाला, आता काम सोपं. ही चिंकोळी खिंड लढवायला 5-25 खूप झाले. केवढी जरी फौज चालून आली तरी मागं रेटता येईल. फेराफेरानं खिंड लढवू. काळजी वाटते ती राजांची.
खरंच भाऊ, हा सुर्वे इथं बसला आहे हे माहीत असतं तर राजानं इथं आणलं नसतं. झालं गेलं होऊन गेलं, तू चिंता करू नको. आपला राजा देव माणूस आहे. पहाट झाली. रात्रभर गारठलेल्या पाखरांनी आपली अंग झाडली. दिवस उजाडला तशी घोडखिंडीची भयानता दिसू लागली. बाजींचे सैनिक विसावले असतानाच नजरबाज धावत आला. तो बाजींना म्हणाला, बाजी, गनिम नजीक आला. बाजी उठले. त्यांनी साऱ्या मावळ्यांना खिंडीच्या दोन्ही बाजूच्या रानात आश्रय घ्यायला सांगितलं. आघाडीची माणसं निवडली. बाजींनी फुलाजींना सांगितलं, भाऊ तुम्ही तुकड्या पाडा, मी माझी तुकडी घेऊन समोर जातो. दमानं खिंड लढवायला हवी. जोवर राजे पोहोचल्याची तोफ कानावर येत नाही तोवर एकही शस्त्रू या खिंडीतून जाता कामा नये. बाजी आपल्या मावळ्यांसह गाजाखिंडीच्या तोंडाला झाडाची आश्रय घेऊन उभे राहिले. घोड्यांच्या टापांचा आवाज क्षणाक्षणाला वाढत होता. बाजींनी हात पट्टा चालवला. धारकऱ्यांनी ढाल तलवारी घेतल्या. साऱ्यांचं लक्ष गाजाखिंडीच्या वाटेवर लागलं होतं. गाजाखिंडीच्या जवळ येऊन मसूदचे घोडेदळ पाय उतार झालं. मसूदनं त्वेषानं आरोळी दिली, आगे बडो. भर पावसाळी एखादा संतत ओढा खळाळत फेसाळत यावा तसा मावळ्यांचा लोंढा मसूदच्या फौजवर तुडून पडला. जय भवानी, हर हर महादेव या गर्जनेत शस्त्रूंचे दिनदिन आवाज लुप्त झाले. बाजीपट्टा सरसावत रणांगणात उतरले होते. आवाज ऐकू येत होता तो तलवारीचा आणि किंकाळ्याचा. बाजींचा पट्टा विजेसारखा चौफेर फिरत होता. बेभान झालेली बाजी टिपरी धुमावी तसे लढत होते. मसूदचे सैनिक त्या माऱ्यानं माग सरत होते. थकलेले बाजींचे वीर माग सरकले आणि त्यांची जागा फुलाजी आणि त्यांच्या धारकऱ्यांनी घेतली. जखमी झालेले बाजी माग येऊन विसावले होते. फुलाजी खिंड लढवित होते. शिवाजीराजे यशवंत आणि आपल्या मावळ्यांसह 1.5 कोसावर असलेल्या खेळण्याकडे जात होते. खिंडीतून वर चढलेल्या आणि आपल्या 300 मावळ्यांसह येणाऱ्या राजांना मोर्चेवाल्यांनी पाहिलं. सुर्व्याचे आणि पालवणकरांचे पडलेले 1000-1.5 हजारांचे मोर्चे खेळण्यासारख्या विशाल गडाला अपुरे होते. शेकडो धाराईतसह गडावर चढणारे धारकरी पाहताच सुर्व्याच्या मोर्चाला नाही आपलं बळ एकत्र केलं. राजांनी हाती पट्टा चढवला होता. राजांच्या संगती तळपत्त्या तलवारींसह यशवंत धावत होता. राजे आणि यशवंत यांना गराडा घालून धारकरी सूर्यांच्या वेड्याला भिडले. सूर्यांच्या वेड्याला राजांची गाठ पडली होती. राजे पट्टा चालवत पुढे सरकत होते. यशवंत राजांचं ते कसब आश्चर्यचकित होऊन पाहत होता. एकदाच सूर्यदर्शन फिरावं तसं राजे पट्ट्याचं मंडळ आखत होते. चक्राकार फिरत जाणाऱ्या राजांची वाट मोकळी करण्यासाठी यशवंत समोरच्या गर्दीत शिरला. यशवंत आपली तलवार चालवित असता अचानक त्यांच्या पायाखालचा दगड ढासळला. तोल सावरण्याचा प्रयत्न करीत असता यशवंत पालता पडला. ती संधी साधून शत्रूचा एक सैनिक धावला. राजांचं लक्ष यशवंताकडे गेलं. आपल्या जागेचं भान न बाळगता राजे धावले आणि पाहता पाहता यशवंतावर उगारलेल्या शत्रूंच्या तलवारीचा हात कलम केला. तो सैनिक कोसळला. राजांनी हात देऊन यशवंतला उठवलं. तलवार सावरून यशवंत परत लढू लागला. राजांचं पथक पुढे सरकत होतं. राजांनी वेढा फोडण्याचं यश मिळवलं. दूर दिसणाऱ्या खेळणागडाच्या प्रवेशद्वाराकडे त्यांचं लक्ष लागलं होतं. आलेल्या यशानं आनंदी झालेले मावळे जखमांच्या वेदना विसरून राजाच्या समवेत गडाकडे धावत होते. पळत जात असलेले राजे एका ठिकाणी काही क्षण विश्रांतीसाठी थांबले. ते संधी साधून यशवंत पुढे आला. राजांचे पाय शिवत तो म्हणाला, राजे आपण होता म्हणून मी आज वाचलो. राजांनी यशवंतला उठवलं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, यशवंत तुला वाचवलं नाही, तुझ्या नावाचं कुंकू बाळगणारी सखू आम्हाला आठवली. त्या पोरीसाठी धावावं लागलं. चल गड जवळ करू. राजे सर्वांसह गडाकड जाऊ लागले. घोरखिंडीत घनघोर युद्ध चालू होतं. खिंडीत जाणारे मसूदचे अर्धे सैनिकही माघारी सुखरूप येत नव्हते. जे येत होते ते परत लढण्याच्या अवस्थेत नव्हते. मसूद ओरडत होता, आगे बडो, पण त्या आव्हानाचा काहीच परिणाम होत नव्हता. फुलाजी, बाजी व सारे मावळे रंगपंचमीच्या दरबारातून बाहेर पडावे तसे दिसत होते. पांढरीपाणी गावापासून ते खोडखिंडीपर्यंतचा रस्ता शत्रूंच्या रक्तानं आणि वीरांच्या जखमांनी माखला होता. सूर्य मध्यान्हीला आला तरी राजांची तोफ ऐकू येत नव्हती. वादळ वाऱ्यातून 20 कोस धावून आलेल्या उपाशी मावळ्यांचं जखमांनी जर्जर झालेलं अंग क्षणाक्षणाला थकत होतं. खिंडीच्या तोंडाशी लढणारी बाजी आपला तोल सावरत पट्टा चालवित होते. मावळ्यांना उत्तेजन देत होते. एका शत्रूच्या वारानं त्यांचा तोल गेला. मावळ्यांनी त्यांना सावरलं. खिंडीत मागा आणून ठेवलं. बाजी माघारी आलेले पाहताच विश्रांती घेणारे फुलाजी धडपडत उठले. त्यांनी दोन्ही हातात तलवारी घेतल्या आणि खिंड लढवणाऱ्या मावळ्यांच्या समोरी जाऊन येणाऱ्या शत्रूबरोबर ते लढू लागले. मसूदचे 1000 सैनिक होते. त्यानं नव्या दमाची तुकडी सज्ज केली आणि ती खिंडीवर सोडली. नव्या दमाची तुकडी येताच फुलाजी ओरडले, मागा जा, मागच्यांना पुढे पाठवा. विश्रांती घेणारे वीर तत्परतेने उठले. आपली शस्त्र सावरून ते पुढे धावले. खिंडीत तलवारी भिडल्याचे आवाज येत होते. आरोळ्या उठत होत्या. फुलाजी लढत असताना अचानक
अचानक एकाकी पडले. ती संधी साधून मसूदचे 4 धारकरी त्यांच्यावर तुटून पडले. फुलाजी त्यांच्याबरोबर दोन्ही हातात तलवारी घेऊन सारं बळ एक करून लढत होते. अचानक एकाचा वार त्यांच्या मानेवर पडला. तोल जाऊन फुलाजी कोसळले आणि ती संधी साधून मसूदच्या सैनिकांनी पडलेल्या फुलाजीवर वार चढवले. ते दृश्य पाहून सारे मावळे धावले. चारी बाजूंनी धावलेल्या त्या मावळ्यांनी त्या मसूदच्या सैनिकांची त्वेषानं कत्तल केली आणि लढता लढता गतप्राण झालेल्या फुलाजींचा देह उचलून मागं नेलं. जिथं बाजी विश्रांती घेत होते तिथं फुलाजींचा देह आणला गेला. फुलाजींना पाहताच बाजी उठून उभे राहिले. ज्यांनी फुलाजींना आणलं त्यांच्या डोळ्यात आसरू उभे राहिले. फुलाजींकडे पाहताच बाजी फुलाजींच्या मस्तकाजवळ बसले. एकटक नजरेने फुलाजींकडे बाजी पाहत होते. बाजी ओरडले, रडता कशाला? तुमचा बाप पडला, त्याचं सूड घ्या, चला. बाजी उठले आणि मागच्या मावळ्यांसमवेत ते खिंडीत दाखल झाले. सूर्य मध्यानीकडे चढत होता. सारं आकाश ढगांनी व्यापलं होतं. दोन्ही हातात पट्टे घेतलेले बाजी लढत होते. हजाराची शिबंदी असूनही यश मिळत नव्हतं. मसूदनी बंदुकीधारी बोलवला आणि सांगितलं, कुछ भी हो लेकिन वो शैतानला खाली पाड. त्या बंदुकीधारानं मसूदला मुजरा केला. घोडखिंडीच्या दरडीवर तो चढत होता. खिंडीत लढणाऱ्या वीरांच्या त्या ध्यानी येत नव्हतं. तो सैनिक बंदूक सरपटत खिंडीकडे सरकत होता. त्या सैनिकानं आपली जागा गाठली. त्या दरडीवर त्याला खिंडीच्या तोंडाशी चाललेल्या रणसंग्राम दिसत होता. दोन्ही हातात पट्टे चढवून लढणाऱ्या बाजीवर तो सैनिक निशाणा धरत होता. बाजी लढत होते आणि बंदुकीचा धार कडाडला. सैनिकानं पाहिलं तोच बाजी मागे कोसळत होते. बाजींचे वीर धावले. त्यांनी पाठीत गोळी शिरलेल्या बाजींना सावरलं. बाजी ओरडत होते, लढा, जीवाचं मोल बाळगू नका. खिंड परत त्याच जोशाने लढू लागली. बाजींना माघारी आणलं गेलं. बाजींची काही काळ शुद्ध हरपली होती. रक्ताचा ओघ थांबण्यासाठी एक वीरानं आपली कमरबंद बाजीच्या जखमेवर खुपसलं होता. बाजीला जाग आली. भान येताच त्यांनी विचारलं, तोफ झाली? साऱ्यांच्या नेत्रात पाणी तरळत होतं. कोणी काही बोलत नव्हतं. बाजींचा चेहरा बदलला. कोणाच्याही अडकाव्याला दाद न देता बाजी सर्व बाळणीशी बसले. सर्वांवर नजर फिरवली. ते म्हणाले, राजे गडावर अजून पोहोचले नाहीत. उत्तर काय द्यावं हे कुणालाही कळत नव्हतं. कोणीतरी धीर धरून म्हणालं, अजून तोफेचा आवाज झाला नाही. हे ऐकताच बाजी उठण्याचा प्रयत्न करीत होते. कोणीतरी म्हणालं, बाजी तुम्ही स्वस्थ पडा, खिंड आम्ही लढवतो. राजे गडावर पोहोचले नाहीत तोवर बाजी मरेल कसा? बाजी तोल सावरत उठले. उभे राहिले. धारधार टोकाचा इटा बाजींच्या हातात दिल्या गेल्या. बाजी त्या इटांच्या आधारानं चालत होते. सारे मावळे बाजीकडे एखादं स्वप्न पाहावं तसे पाहत होते. पुन्हा लढाईला सुरुवात झाली. महाराज पन्हाळ्याहून निष्ठून आल्यानंतर राजे खेळणा गडावर येत आहेत हे पाहून खेळण्याचे किल्लेदार झुंजारराव पवार आपल्या शिबंदीनिशी धावत राजांच्या समोर आले. हातात पट्टे चढवलेले राजे सर्वांसह गडाकडे चालत होते. राजांच्या डाव्या खांद्यावर जखमेची खून दिसत होती. राजांबरोबर यशवंत चालत होता. राजे गडाच्या दाराशी आले. गडावर चौफेर नजर फिरवत राजे म्हणाले, हा खेळणा कसला? हा तर विशाल गड आहे. झुंजारराव, क्षणाचाही विलंब न लावता तोफ्याचा आवाज द्या. त्या गजाखिंडीत आमचे बाजी, फुलाजी, आमचे मावळे आमच्यासाठी प्राणपणाला लावून खिंड लढवित आहेत. बाजी होते म्हणूनच आम्ही या संकटातून निसटून आलोत. आम्ही बाजींना पहिल्या तलवारीचा आणि पालखीचा मान देणार आहोत. झुंजारराव, तोफेचा आवाज द्या. तो आवाज ऐकण्यासाठी बाजी उतावीळ झाले असतील. आमच्या स्वराज्यासाठी आज बाजीनं आपल्या पराक्रमाचे गाजाखिंडाची पावनखिंड बनवली आहे. तर इकडे हातात इटा घेऊन तोल सावरत बाजी पावलं टाकीत होते. बाजी खिंडीच्या समोर आले. त्यांनी इटा पेलत आणि ते गरजले, या पुढे या. बाजींचं ते रूप पाहून मावळ्यांना आपल्या जखमांची वेदना राहिली नव्हती. बाजींनी इटा पेलला आणि त्याच वेळी तोफांचा आवाज झाला. बाजीच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं. त्यांनी विचारलं, तोफेचा आवाज झाला? शेजारचा वीर म्हणाला, झाला ना धनी. त्याच वेळी दुसरी तोफ धडाडली. बाजीच्या चेहऱ्यावरचे सारे भाव पालटले. विराट हास्य उमटलं. बाजी म्हणाले, राजे मुजरा. आणि बाजी खाली कोसळले. बाजींना उचलून मागं नेण्यात आलं. कुणीतरी साचलेल्या पाण्यातून मुंडास भिजवून आणलं. ते बाजीच्या कपाळावर थापलं. क्षणभर बाजी शुद्धवर आले. भोवताल वाकून पाहणाऱ्या माणसावरून त्यांनी नजर फिरवली. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तळत होते. बाजी हसले, म्हणाले, रडता कशाला? त्या मसूदची खोंड मोडा, आम्ही जातो. राजांना आपला मुजरा सांगा. बाजूंचे उघडे डोळे कोणीतरी मिटले. डोळे टिपून माणसं आपल्या तलवारी घेऊन उठली. गडाकडे तोफांचा आवाज उठत होते. राजांच्या बरोबर आलेल्या धारकऱ्यांच्या जखमावर उपचार चालू होते. हर हर महादेवचा गजर अस्पष्टपणे त्यांच्या कानावर येत होता. झुंजारराव पवार राजांच्या जवळ आले. ते म्हणाले, राजे, आपण थोडी विश्रांती घ्या. नाही झुंजारराव, जोवर बाजी दिसत नाहीत तोवर आम्ही या जागेवरून पाऊलही उचलणार नाही. झुंजारराव, आमचीही चौकशी करण्याऐवजी गडाची शिबंदी एकत्र करा आणि बाजीच्या मदतीला जा. झुंजारराव निघून गेले. राजे एकटेच उभे होते. बराच वेळ गेला आणि धावत आलेल्या यशवंतानं सांगितलं, राजे, गडावर पालखी येत आहे. राजे चितातूर झाले. यशवंत, तू पालखीला समोरी जा. बाजी जखमी झाले असतील. आम्ही वाड्याकडे जातो. वैद्यांना बोलावून घेतो. बाजींना सांभाळून घेऊन ये. राजे वाड्याकडे चालू लागले.
वाड्यात येताच ते आज्ञा सोडत होते, तोफा आणि शिबंदी सज्ज ठेवा. राजांना प्रत्येक क्षण घटकेसारखा वाटत होता. त्यांच्या जीवाला चैन नव्हती. वाट पाहत थांबत अशक्य होतं. राजे तसंच वाड्याच्या बाहेर पडले. राजे धावत गडाच्या दरवाजाकडे जात होते. दरवाजा दिसू लागला आणि त्याच वेळेला दरवाजातून येणारी पालखी राजांच्या नजरेस आली. पालखीभोवती माणसांचा कड पडला होतं. जसंची पालखी जवळ येत होती तसं तसं राजांचा सर्वांचं रूप स्पष्ट होत होतं. जखमांनी घायल झालेले वीर पालखीसमोर चालत होते. कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. जड पावलांनी ते येत होते. पालखी वाड्यासमोर आली आणि राजे पुढे झाले. पालखीवर हात ठेवून यशवंत चालत होता. यशवंतच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. राजांनी विचारलं, यशवंत, अरे बाजी जखमी झालीत ना? यशवंतनं नकारार्थी मान हलवली. सारं बळ एकवटून राजांनी विचारलं, अरे ते जखमी झाले नसतील तर रडतोच कशाला? यशवंत कसा बसा म्हणाला, राजे आपली बाजी फुलाजी आपल्याला सोडून गेलेत. कुणीतरी पालखीचं कणात वर केली. पालखीत रक्तबंबाळ झालेली बाजी फुलाजी एकमेकांच्या मिठीत झोपी गेले होते. राजांना ऊर भरून आलं. डोळ्यात अश्रू उभे राहिले. छातीवर मूठ मारत ते ओरडले, बाजी काय केलं ते? पालखीचा मान कुठं जात होता का पळून? बाजी फुलाजी काय केलं ते? राजांना आपले अश्रू आवरत नव्हते. रडणाऱ्या यशवंताला त्यांना आधारांसाठी मिठी मारली आणि दोघांच्याही भावनांचे बांध फुटले. ते सावरण्याचा सामर्थ्य कुणालाही राहिलं नव्हतं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.